कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सच्चिदानंद नारायण बाबा की जय. सच्चिदानंद रोहिदास माऊली की जय. एकनाथ महाराज की जय. जनार्दन स्वामी की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं तद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमची पाऊले दोन्ही. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. जय हरी सर्वांना. ज्ञानेश्वरी अध्याय 12वा. अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान. अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञानापासोनी ध्यान विशेषी जे. मग कर्मफल त्यागू तो ध्यानापासोनी चांगू. त्यागाऊ नाही भोगू शांती सुखाचा. ऐसिया या वाटा येईन चापणे सुबटा. शांतीचा माझविटा ठाकीला जेणे. भावार्थ आहे, पार्था अभ्यासापेक्षा ज्ञान कठीण, ज्ञानापेक्षा ध्यान अधिक कठीण आहे. नंतर कर्माच्या फलांची इच्छा सोडणे हे ध्यानापेक्षाही उत्तम आहे व त्यापेक्षाही ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख हे विशेष आहे. हे महावीरा, याप्रमाणे हे ब्रह्मरूप प्राप्तीचे सुख मार्ग असून याच टप्प्याने जो शांतीची प्राप्ती करून घेतो तोच माझ्या चरणाजवळ विसावतो. तसं तर आज दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. आज रोहिदास माऊली यांची जयंती आहे. संत रोहिदास माऊली यांची जयंती आहे आणि त्याचबरोबर अण्णांना जाऊन आज हा 9वा दिवस आहे. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या अध्यात्मामध्ये, आपल्या जीवनामध्ये 9 शक्तींना, 9 योगांना अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे. कारण ही जी 9वीदा भक्ती आहे ती जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत मी जन्माला का आलो याचा आपल्याला उलगडा होत नाही. त्यामुळे आजची जी सेवा आहे ती खरं तर म्हणजे प्रत्येकाला स्वतःचं आत्मचिंतन करणारी सेवा आहे. कारण आज जे आपण सगळे जे दुःखात आहोत की आपल्या सगळ्यांना जो सोसवणार नाही असा भार आपल्या प्रारब्ध भोगाने आपल्यापर्यंत आलेला आहे. ह्या भोगातून बाहेर पडण्यासाठी, निवारण्यासाठी आणि जो अनंताच्या प्रवासाला निघून गेलेला आहे त्याला चिरशांती लाभण्यासाठी आजची सेवा आहे. म्हणजे मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. संत तुकाराम महाराज म्हणतात नाही का, म्हणजे खरं तर सुरुवात करत असतानाच नाही का, देह हा प्रारब्धाच्या शिरी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, देह हा प्रारब्धाच्या शिरी असोनी करी उद्वेग. तुका म्हणे कैचा हा भोग नवी अंगेच आहे रोग.
म्हणजे हे जे काही दुःख आपल्याला जीवनामध्ये आलेलं आहे, जे दुःख आपल्याला भोगावं लागलेलं आहे आणि जी आपला सहनशक्ती या परमतत्वामुळे आपला प्राप्त होत आहे, ते आपल्या अंगचा रोग नाही, हे आपल्या प्रारब्धाचं आहे. आणि हे असंही न म्हणता कसं असतं की प्रत्येक नाण्याला ह्या दोन बाजू असतात. म्हणजे ज्या वेळेला बाळ जन्माला येतं सर्वाधिक आनंद त्या बापाच्या चेहऱ्यावरती येत असतो. ज्या वेळेला बाप त्या मुलाला वाढवतो त्याच्या हातामध्ये काही नसतं, परंतु आपली ओंज रिकामी असताना सुद्धा आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न बाप आपल्या बाळामध्ये निर्माण करत असतो. आपलं बाळ बापाच्या डोळ्यांनी संपूर्ण विश्व पाहण्याची ताकद तो ठेवत असतो. एवढं सामर्थ्य एका पित्यानं त्या बालकाला दिलेलं असतं. आणि ज्या वेळेला एक पिता या इहलोकीची यात्रा संपून जातो त्यावेळेला जे काही छत्र हरपलेलं असतं त्या छत्र हरपलेल्या भावाचं वर्णन शब्दांनाही करता येत नाही आणि शास्त्रालाही करता येत नाही. कारण तो भाव आहे, तो अंतकरणाचा भाव आहे. तो फक्त या हृदयीचे त्या हृदयी घातले आणि द्वैत न मोडता आपणासी केले, हा भाव फक्त समजून घेण्याचा विषय आहे. कारण ज्या वेळेला हा जीव जातो तो अनंताच्या प्रवासाला निघून जात असताना मागे अनेक सुखदुःखांचा अनमोल ठेवा ठेवून जात असतो. त्या आठवणींचा भांडार हे प्रत्येक जीवाच्या सोबत तो ठेवून जात असतो. आणि ज्या वेळेला तो जीव मागे वळून पाहत असतो, त्यामुळे शास्त्रानेही सांगितले की या विधी का चालल्या पाहिजेत, हे 13 दिवस आपण का केलं पाहिजे, नामस्मरणामध्ये का केलं पाहिजे. आपण ज्या ठिकाणी वाचतो, बरेच जण प्रवचन सेवा जशी आजही आपण आयोजित केली, कुणी हरिपाठ घेतं, कुणी गरुड पुराणाचं वाचन करत असतं, की गेलेला जे जीव आहे त्या जीवाचा पुढील प्रवास हा अत्यंत सुखदायक व्हावा, हीच एक सद्गुरूंचरणी प्रार्थना असते, हीच एक भगवंत चरणी प्रार्थना असते. ज्या वेळेला तुम्ही आम्ही जीवन जगत असतो त्यावेळेला आपलं असं वाटतं केवढा हा दुःखाचा डोंगर, केवढा हा प्रसंग, हा भार सोसवता सोसवत नाही, हा जो भाव आपल्या मनामध्ये निर्माण येत असतो. पण जर आपण शास्त्राचं वाचन केलं असेल, चिंतन केलं असेल, मनन केलं असेल, तर त्यावेळेला आपल्याला उमगेल की आपण जोपर्यंत इहलोकीची यात्रा चालू आहे तेव्हा कितीतरी पटीनं ते यातना जीव अनंताच्या प्रवासात भोगाव्या लागतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जैसे कर्म केले तैसे फळासी आले, उपजले मेले ऐसे किती. मग गेलेल्या माणसाच्या वाटेमध्ये सुखद भाव निर्माण व्हावा, त्याचा जीव सहज सुखासुखी निष्ठून तो अनंतामध्ये सहजरित्या विलीन व्हावा, त्यासाठी ही सेवा असते, त्यासाठी नामस्मरण असतं. त्यामुळे आपण आपल्या दुःखाचा भार हा थोडासा बाजूला ठेवायचा असतो त्या एका जीवासाठी. कारण तो जीव उभा आयुष्य आपल्यासाठी झटलेला असतो, तो जीव उभा आयुष्य आपल्यासाठी उभा राहिलेला असतो. आणि म्हणून आपणच आपल्या कुरवाळून न घेता हे न संपणार आहे. एका मातेचं दुःख हे न संपणारं असतं, एका पत्नीचं दुःख हे न संपणारं असतं, एका मुलीचं मुलाचं नातेसंबंधांचं दुःख हे न संपणारं असतं. परंतु याला जीवन असं म्हणतात. जो जीव जन्माला आलेला आहे त्याला हे दुःख भोगावं लागतंच लागतं. कारण आपण प्रारब्धामध्ये काय पेरून आलेलो आहे हे आपल्याला माहित नसतं. फक्त यातून सुटायचं असेल तर भगवंताशिवाय आणि नामाशिवाय पर्याय नाही. ज्या वेळेला आता मी ह्या कुटुंबाचाच एक भाग असल्यामुळे की अंतसमितांचा जो प्रवास होता, कुटुंबाने केलेली सेवा होती, ही अनुभवायला आली. ज्या वेळेला आपण सगळेजण त्यांना घेऊन गेल्यानंतर ना की प्रत्येकाचं अंतकरण दाटून आलं होतं, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये एक भाव निर्माण झाला होता आणि प्रत्येकाचं अंतकरण पिळवटून निघत होतं. मनातले विचार, डोक्यातला गोंधळ आणि डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. हा एवढा भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला होता. ज्या वेळेला अग्नीचा डाग दिला, अग्नी संस्कार झाला, तो जीव परमतत्वामध्ये विलीन व्हायला निघून गेला. तो त्याच्या प्रवासाला तो निघून गेला. ज्या वेळेला आपण परतीच्या प्रवासाला घरी आलो, त्या वाटेने येत असताना जेव्हा आपण घरापर्यंत आलो, घरामध्ये सगळ्या वस्तू होत्या, घर आहे तसं होतं, घरात सगळी माणसं होती. नव्हता तो फक्त एका मुलीचा बाप, एका पत्नीचा पती, एका आईचा मुलगा, एका भावाचा बंधू. तो जीव शोधून सापडेल का? तो जीव शोधून मिळणार आहे का? नाही. कारण जुनी लोक म्हणायची, डोंगराआड गेलं तर कधीतरी दिसतं, मातीआड गेलं तर कधी दिसणार. एकदा मातीआड गेलेल्या जीवाची पुन्हा कधी भेट होत नाही. आणि म्हणून संत सांगतात की आहे तोपर्यंत जीवाला जपायचंय,
आहे तोपर्यंत त्या जीवाची सेवा करायची आहे तोपर्यंत एकमेकांची साथ द्यायची आहे. ज्या वेळेला शास्त्रानं हे जे आपल्याला काही आपली संस्कृती आहे, नाहीतर असं आपण मनुष्य जन्माला का आलो, एवढ्या 84 लक्ष योनी फिरून आपण मनुष्य जनयोनीमध्ये जन्म घेतला, आपण कुटुंब करून राहू लागलो, आपल्या कुटुंबाचा संस्कृतीचा एक वसा आणि वारसा दिला का, तर एकमेकांची काळजी घेण्यासाठी, एकमेकांना जपण्यासाठी, कठीण प्रसंगामध्ये एकमेकांचा आधार होण्यासाठी. आणि मग आपण जर हे केलं असेल तर सर्वात श्रेष्ठ भाव हा फक्त सेवेचा सांगितलेला आहे. मग मुलानं केलेली आईची सेवा असेल, मुलानं केलेली पित्याची सेवा असेल, पती पत्नीनं केलेली एकमेकांची सेवा असेल, त्यांनी केलेली समाजाची सेवा असेल, ह्या सर्व गोष्टीतून जीवनाच्या दुःखातून उतराई होण्यासाठी एकच गोष्ट आपला तारून नेत असते, ती म्हणजे आपण केलेली सेवा. आणि ज्या वेळेला ही आपण सेवा करत असतो त्यावेळेला तो भाव आपोआप निर्माण होतो आणि आपल्या सेवेचं हे फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. जसं की आपला जीवन जगत असताना आपला भाव कसा असतो, क्षणभंगूर असतो. म्हणजे समजा आता मी जर घरामध्ये आली असेल आणि भर ऊन होतं, ज्यावेळेस मी आले त्यावेळेस सुद्धा भर ऊन होतं, उन्हामध्ये मी आले त्यावेळेला मला असं वाटलं की नाही का, हा दृष्टांत आहे की कोणीतरी मला पाणी आणून द्यावं. ज्या वेळेला पाणी आणायला वेळ लागला त्यावेळेस माझ्या मनानं आपोआप विचार करायला सुरुवात केली, अरे घरामधून पाणी पण मिळत नाही, थोडा वेळ झाला, म्हणजे माझ्या मनात त्यावेळेस दुःख झालं, मला पाणी पण मिळू नये. थोडा वेळ गेला, घरातली एक माता सरबत घेऊन आली की खूप थकला असाल, खूप दमला असाल, उन्हाचा भार खूप जास्त आहे, पाण्याने काय होणार, तुम्हाला सरबत दिलं तर जीव तुमचा थोडासा शांत होईल. आणि त्या एका भावनेनं जसं सरबताकडे पाहिलं तसा जीव शांत झाला, मनामध्ये चांगुलपणाचे विचार येऊन गेले आणि तत्क्षणी त्या मातेला देवत्वाचं आपण बहाल केलं. म्हणजेच काय, माणूस कसा आहे, मनाला सुख झालं तर तो सुखी होतो, मनाला दुःख झालं तर तो दुःखी होतो. त्याचं सुख एक क्षणाक्षणावर जसं आपल्याला भावेल, जसं आपल्या विचारांना मिळेल तसं त्याचं सुख तो शोधत असतो. परंतु संत सांगतात, सुख वसे एके ठाई बहु पायी संतांची या. संतांशिवाय इतर तर तुम्हाला कुठे सुख मिळू शकत नाही, कारण हे धावणारं युग आहे. म्हणून काय करायचंय की जो अनंताच्या प्रवासाला गेलेला आहे की तो सगुणही नाही, तो नाही आहे का, नाही असं म्हणता येत नाही, कारण तो आहेच आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण म्हणू, सगुण निर्गुण एक गोविंदुरे. फक्त काय झालेलं की सगुण रूपाने आता आपण पाहू शकत नाही, परंतु निर्गुण रूपाने, तत्व रूपाने तो तुमच्या आमच्या मध्ये वसलेला आहे आणि तो आपल्याकडे पाहतो आहे. हा एक भाव आयुष्यभर आपण जपायचा, कारण जोपर्यंत हा मनामध्ये भाव आपण जागृत ठेवत नाही तोपर्यंत आपल्याकडून सेवारूपी कार्य घडू शकत नाही. मग सेवा किती महत्वाची आयुष्यामध्ये हे सांगत असताना की श्रीकृष्णांचे परमगुरु सांदीपनी ऋषी यांचा एक दृष्टांत सांगेल. ज्या वेळेला सांदीपन ऋषी त्यांच्या गुरूंच्या आश्रमामध्ये शिक्षण घेत होते, ते शिक्षण घेत असताना त्यांच्या गुरूंना वाटलं की आपण आपल्या काय करूया, सगळ्या शिष्यांची परीक्षा घेऊया, सर्व साधकांची आपण परीक्षा घेऊया. आणि ही परीक्षा घेत असताना त्यांनी वेड्याचं सोंग घ्यायचं ठरवलं. मग ज्या वेळेला वेड्याचं सोंग घ्यायचं ठरवलं त्यावेळेला त्यांनी काय केलं, दगड मार, चप्पल मार, स्वतःचं मूत्र जे आहे ते सगळ्यांच्या अंगावरती फेक. जवळ जवळ हा खेळ 1 महिनाभर चालला. तोपर्यंत त्या शिष्यांनी, त्या साधकांनी तग धरला की नाही, माझे गुरु असे नाहीत, माझे पिता असे नाहीत. हा भाव त्यांनी धरून ठेवला आणि त्यांनी जीवन आहे त्याप्रमाणे जगायला सुरुवात केली. अखेर 1.5 महिना होत आला पण गुरूंचा वेडसरपणा काही कमी होईना आणि म्हणून बाकीच्या शिष्यांनी ठरवलं आता आपण इथे थांबण्यात अर्थ नाही, कारण आता जर आपण इथे थांबलो तर आपलं कल्याण होऊ शकत नाही, ज्ञानाचं भांडार आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि जगाच्या बाजारामध्ये टिकण्याचं ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे आपण इथून गेलेलं बरं. म्हणून सगळे त्यांचे जे साधक होते, सगळे शिष्य होते, सगळे जण त्यांना सोडून गेले. फक्त सांदीपनी ऋषी मात्र तिथून गेले नाहीत. सांदीपनी ऋषींनी तरी सुद्धा त्यांच्या गुरूंनी ठरवलं हा एकटा राहिलाय, आपण याची अजून 8 दिवस परीक्षा पाहूया. मग त्यांनी रचलेला हा जो खेळ आहे तो अजून 8 दिवस पुढे चालू होता. तीच क्रिया सुरू होती. उठलं की दगड मार, चप्पल मार, स्वतःचे कपडे काढून फेक,
मुसळाचं मूत्र त्यांच्या अंगावरती फेकून दे, हे सगळे काही वेडसरपणाचे चाळे सुरू होते. परंतु सांदीपनी ऋषींनी मात्र त्यांचं साथ काही सोडली नाही. त्यावेळेला 8 दिवसानंतर गुरु एका ठिकाणी बसले. त्यांनी सांदीपनी ऋषींना सांगितलं की मला आता बरं वाटतंय. काय झालं होतं मला माहित नाही, कसं झालं होतं मला माहित नाही, पण हे माझ्याकडनं काय घडून गेलं हे मला माहित नाही, पण मला आता बरं वाटतंय. तरी त्यांनी माहित असूनही त्यांनी विचारलं बाकी सगळे कुठे आहेत. त्यावेळेला संदीपांनी सांगितलं बाकी सगळे आपापल्या प्रवासाला निघून गेले, तू का नाही गेला. ज्यावेळेस असा प्रश्न विचारला त्यावेळेस संदीपन ऋषींनी सांगितलं की मी जर गेलो तुमची सेवा कोण करेल, तुम्हाला आंघोळ कोण घालेल, तुम्हाला खाऊ पिऊ कोण घालेल, तुमची काळजी कोण घेईल. कारण तुम्ही मला पितृतुल्य आहात, माझ्या बापा समान तुम्ही आहात, माझे गुरु तुम्ही आहात, माझे भगवंत तुम्ही आहात. म्हणजे बहीण बंधू सखा हे माझं सर्वस्व काही आहात, ते फक्त तुम्ही आहात. मी जर इथून तुम्हाला सोडून गेलो तर तुमची सेवा कोण करणार, म्हणून मी तुम्हाला सोडून जाऊच शकत नाही. त्यावेळेला त्यांच्या गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला की तू जी काही सेवा केलेली आहेस ह्या सेवेसाठी, ह्या सेवेतून उत्तराई होण्यासाठी ह्या विश्वाचा चालक मालक पालक असणारा स्वतः भगवंत श्रीकृष्ण याला तुझ्यासाठी तुझ्या द्वारामध्ये शिक्षण घेण्यासाठी यावं लागेल. भगवंताला गुरुची गरज आहे, भगवंताला ज्ञानाची गरज आहे, भगवंताला शिक्षणाची गरज आहे. फक्त सांदीपन ऋषींची सेवा एवढी उत्तम दर्जाची होती की स्वतः भगवंताला त्यांच्या चरणांचा दास होऊन यावं लागलं. एवढं मोठं कार्य फक्त एका सेवेतून घडू शकतं. आणि या कुटुंबानं जी काही अण्णांची सेवा केलेली आहे, जी काही अण्णांची अंतःकरणापूर्वक सेवा झालेली आहे, त्या सेवेचं की त्यांचा जीव खरंच अत्यंत शांत समाधानी सुखाचा सोहळा भोगत असणार आहे. परंतु आपण सुद्धा या कुटुंबाला या सेवेमुळे त्यांना जे काही आत्मसुख प्राप्त होणार आहे, जे काही या कुटुंबाची उन्नती होणार आहे, त्यासाठी त्यांना भगवंत बळ देव ही सद्गुरु चरणी प्रार्थना. की नाही का कबीरा खडा बाजार में मांगे सबकी खैर, ना काऊ से दोस्ती ना काऊ से बैर. मग आपण जीवन जगत असताना आपण जन्माला एकटा आलो, आनंदाच्या प्रवासाला सुद्धा आपल्याला एकटंच जायचं आहे. परंतु जीवन जगत असताना आपला भाव हा दृढ होत नाही, हा निश्चय आपला दृढ होत नाही. आपण या मायेच्या राहाडगाडग्यामध्ये अडकून जातो, संसारामध्ये आपण अडकून जातो. की म्हणजे कारण आपल्याला कसं जरी पाहिलं की आता हे जे प्रसंग होते, हा जो दुःखाचा आपल्यावरती डोकोसळला जो दुःखाचा डोंगर होता, परंतु आपण जर बाहेर विचार केला, बाहेर जर आपण डोकावून पाहिलं तर आपल्यापेक्षा कितीतरी मोठं दुःख बाहेर सामावलेलं असतं. जसं दृष्टांत रूपाने घ्याल मी जे सांगेल ते की जसं आता आपण पाहिलं जसे आपले अण्णा अनंताच्या प्रवासाला निघून गेले, त्याचप्रमाणे या देशाचे माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा अनंताच्या प्रवासाला निघून गेले. जग थांबलं का? जग चालत राहिलं. कोणी थांबलं का? नाही थांबलं. उभ्या अख्ख्या महाराष्ट्रात एवढा युगानुयुगे उभा असणारा सह्याद्री सुद्धा कोसळला. ह्या संपूर्ण महाराष्ट्राला दुःखाच्या सागरामध्ये लोटून ते सुद्धा अनंताच्या प्रवासाला निघून गेले. परंतु जर जात असताना कसं असतं की सगळं काही सगळ्यासाठी सगळं चालू असतं, पण कर्म मात्र कोणासाठी थांबत नाही. हे जीवन आहे, हा श्वास आहे, हा कोणासाठी थांबत नाही, तो चालूच राहतो. इतभर पोटाचं खळगं दिसायला इतभर असतं, परंतु त्याची भूक ही क्षमता क्षमत नाही, त्याग जीवाला शांत बसू देत नाही. त्याच्यामुळे कर्म हे प्राप्त असतं, ते कर्म आपण करत असतो. आणि ज्या वेळेला हे मग आपण आपलं पाहिलं तर आपल्यापेक्षा बाहेर जगामध्ये ओतप्रोत दुःख भरलेलं आहे. आणि ह्या जगामध्ये दुःखाचा सागर कोसळत असताना आपण आपल्या स्वतःला सावरण्यासाठी, ह्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरूंचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, ध्यानधारणा करायची. आपोआप आपल्या दुःख पेलण्याची ताकद भगवंत देत असतो. कारण ही जी जागा आहे, ती जी उणीव आहे, ती कधी भरून निघणारी असते. ती कधीच कोणत्याही व्यक्तीनं, कोणत्याही साधनानं, कोणत्याही साहित्यानं ती भरून निघत नाही. कारण हे कसं असतं, उपदेशाचे डोस असतात, हे सांगायला फार सोपे असतात,
पण ज्याच्यावरती ती वेळ येते त्यावेळेला ते भोगणं अत्यंत कठीण असतं. परंतु कसं असतं की एकमेकांना सांगितलं, एकमेकांच्या सोबत उभं राहिलं, त्याचा भार हलका होत असतो. जीवन जगत असताना असं भगवंतालाही वाटलं आपण एकटं जगू शकत नाही, म्हणून त्यांनी तुमच्या माझ्यासारखे जीव या ठिकाणी जन्माला घातले आणि त्यांनी हा खेळ सुरू केला. मग भगवंतानी मांडलेला खेळ आहे, त्यांनी रचलेला हा खेळ आहे. आपले सगळे दोरी त्याच्या हातामध्ये आहेत. हम सोचे तो कुछ नहीं होता, वो सोचे तो सब कुछ होता है. म्हणून आपण जास्त विचारांचा गुंता वाढवून न घेता जे काही होत आहे, जे काय भलेही आता आपल्याला दुःख आहे, परंतु यात काय हित लपलेलं आहे हे आज आपल्या लक्षात येणार नाही, कालांतरानं हे आपल्या लक्षात येईल. कारण ज्या वेळेला संत असतात, ह्या व्यासपीठावरून बोलण्यास ताकद फक्त संत आणि सद्गुरू देत असतात. पामर जीवामध्ये एवढी ताकद नसते. कारण ज्या वेळेला तो जीव म्हणजे जेव्हा स्वतः भगवंत जन्माला आले त्यावेळेस त्यांना सुद्धा ह्या इहलोकीची यात्रा संपून जावं लागलं. स्वतः राम जन्माला आले, या जगाचा या विश्वाचा चालक मालक पालक आले, त्याच्या पित्याला सुद्धा पुत्र योगाने जीव द्यावा लागला. मग आपण तर की झाडकी पत्ती आहोत. म्हणजे स्वतःचा पुत्र हा भगवंत असून सुद्धा त्यांना त्यांच्या कर्मामध्ये बाधा आणता आली नाही, त्यांचं कर्म प्रारब्ध त्यांना थांबवता आलं नाही. मग हे जे भोग आहेत हे प्रारब्धाचे असतात. फक्त यातून एकच गोष्ट घडत असते की जाणारा जो जीव आहे की त्याला सुखद त्याचा जीव जायला हवा, त्याला कुठल्याही प्रकारच्या यातना व्हायला नकोत. आपल्याला असं वाटतं की तो माणूस अजूनही आपल्या सोबत हवा, परंतु तो जीव जो काही यातना भोगत असतो तो एका क्षणामध्ये 100 युगांच्या यातना सहन करत असतो. ती कल्पना तुम्हा आम्हाला बसलेल्यांना येऊ शकत नाही. ह्या यातनेतून सुटण्यासाठी जसं आईच्या गर्भामध्ये जीव वाढत असतो, 9 महिने 9 दिवस तो अंधार कोठडीमध्ये असतो. आज जर आपल्याला काही क्षणांपुरतं एका अंधाऱ्या खोलीमध्ये बंद केलं तर आपला जीव गुदमरून जाईल. आपला भीती वाटेल, कधी एकदाच मला इथून बाहेर काढतात. त्यासाठी आपण हाका मारू, टाहो फोडू, जे जे काय करता येईल तेवढे सगळं शक्य करू आणि हातपाय थकले की आपण त्या भगवंताचा धावा करू. अगदी तद्वतच भाव आईच्या गर्भामध्ये असणारा तो जीव करत असतो की अंधार कोठडीतून मला बाहेर काढ, मी तुझं नामस्मरण करेल, मी तुझं चिंतन करेल, तुझी सदैव मी आठवण ठेवील. जो काही माझा दिवसातून 21,600 वेळा चालणारा हा श्वास आहे, तो प्रत्येक श्वास मी तुझ्या नामासाठी वापरेल, हे शाश्वत ही गोष्ट देऊन आपण तो जीव जन्माला येत असतो. परंतु जन्माला आल्याबरोबर ह्या धरणी वायूचं वारा लागता क्षणी तो कोहम कोहम विचारतो, तू कोण आणि मी कोण. म्हणजे या 9 महिने 9 दिवस त्यांनी ज्या यातना भोगल्या त्यातून बाहेर येण्यासाठी तो अखंडितपणे नामस्मरण त्यांनी केलं. बाहेर येताच त्यांनी भगवंतालाच पहिला प्रश्न विचारला, तू कोण. म्हणजे एवढा जीव हा करंट आहे, मनुष्य देह एवढा करंट आहे. अगदी तद्वतच की ह्या जीवनभर तो जे काही कर्म करत असतो, जीवनभर जो काही तो जीवन जगत असतो, हे सगळी मोह आणि माया जमवण्यासाठी करत असतो. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. परंतु त्याला अनंताच्या प्रवासाला मात्र एकट्यालाच जावं लागतं. ती यातना त्याला एकट्यालाच भोगावी लागते. कारण आपण धन वाटून घेऊ शकतो, वस्तू वाटून घेऊ शकतो, कुणाचं दुःख आपला वाटून घेता येत नाही. हे ज्याची त्यालाच भोगावं लागतं. वेदना आहेत ह्या ज्याची त्यालाच सहन कराव्या लागतात. आणि ज्या वेळेला ह्या वेदना तो जीव सहन करत असतो त्यावेळेला तो फक्त भगवंत चरणी एकच प्रार्थना करत असतो, इथून पुढचा जो काही माझा प्रवास आहे हा तुझ्या नामस्मरणामध्ये जाईल, तुझ्या चरणावर जाईल, तुझ्या सेवेमध्ये जाईल, पण या यातनेतून मला बाहेर काढ. त्या क्षणी आपण आपल्या देवाला मागणं घालत असतो की मी त्यांची सेवा करेल, मी हवं ते त्यांना देईल, फक्त त्या जीवानं आमच्यापर्यंत यावं, त्या जीवाला आमचा सहवास अधिक लाभावा, जेणेकरून आमचं जे चरितार्थ आहे, आमची कुटुंबाची जी व्यवस्था आहे, जी गडी आहे ती आहे तशी बसलेली राहील आणि कुटुंबातला आनंद, कुटुंबातलं सुख सौख्य हे पुन्हा येईल. परंतु आपल्या मागण्यापेक्षा त्या जीवाच्या अंतःकरणीचा भाव हा उच्च कोटीचा असतो. आणि त्यामुळे ज्याचा भाव उच्च कोटीचा आहे त्याच्या जवळ भगवंत धावून जात असतो. म्हणून की भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळे आवळे तैसा हरी.
तो फक्त भावापुढे आणि प्रेमापुढे तो झुकत असतो. भगवान तुमच्या संपत्ती पुढे झुकत नाही, तुमच्या ऐश्वर्यापुढे झुकत नाही, तुमचं किती तुमच्याकडे काही असेल त्याच्या पुढे झुकत नाही ना. त्याला त्याचं काही देणं असतं ना घेणं असतं. जसं की हा जीव अनंताच्या प्रवासाला निघून गेला, एवढं मोठं जन्माला आल्यापासून आतापर्यंत एवढं मोठं विश्व त्यांनी उभं केलं. जसं पाहिलं, हे जीवनाचं सत्य आहे, कटू आहे पण सत्य आहे. कारण ह्या सेवेमध्ये, ह्या अशा दुःखद्रूपी प्रवचन सेवेमध्ये सांगण्याचा एकच भाग असतो की मनुष्य जन्मभर ज्या घर वाढवण्यासाठी, जपण्यासाठी, घर बांधण्यासाठी जी काही धडपड करत असतो, तो ना क्षणभर विसावत, ना स्वस्थ बसत, ना शांत बसत, ना दुसऱ्याला तो शांत बसू देत. आणि ज्या वेळेला हे सगळं डौलारा उभा राहतो, की ज्या वेळेला सुखाची भाकरी खायची वेळ येते, त्यावेळेला त्याला अनंताच्या प्रवासाला निघून जावं लागतं. कारण हे प्रारब्ध संचित क्रियामान कर्म आहे. हे तुमच्या माझ्या हातामध्ये नाही, हे कर्माच्या हातामध्ये आहे. म्हणून जीवन जगत असताना आपल्याला जर सहजतेने हा जर प्रवास गाठायचा असेल तर मात्र आपल्याला आपली कर्म फार सावधगिरीने करावी लागतात. कारण कसं आहे माता माऊलींनो, की आपण ज्या वेळेला खरं तर म्हणजे हा जो भाव आहे की ज्या वेळेला आपल्याकडे सगळं वैभव असतं, की आपण अजितदादांचं उदाहरण घेऊया, की ज्या वेळेला ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले, दररोज VIP ट्रीटमेंट ज्यांना होती, अगदी सामान्यांपेक्षा सामान्य असं त्यांचा शेवटचा क्षण झाला, की त्यांना कुत्र्या मांजरांसारखं त्यांना उचलून न्यावं लागलं. काय नव्हतं त्यांच्याकडे, संपत्ती नव्हती, ऐश्वर्य नव्हतं, काय जिथं ते मागतील, जसं मागतील तशी त्यांच्या मिळण्याची ताकद त्यांच्याकडे असताना अनंताच्या प्रवासाला यातली कुठलीच गोष्ट कामाला आली नाही. एवढ्या गाड्या बाहेर लागलेल्या असताना सुद्धा त्यांना पोलिसांच्या गाडीतून जावं लागलं. दवाखान्यातून घरी येत असताना पोलिसांच्या गाडीतून त्यांना यावं लागलं. याच्याही पुढे जाऊन लतादींचं तुम्हाला उदाहरण सांगेल, की ज्या गान कोकिळा आहेत त्यांच्याकडे दररोज हेअरस्टाईल करण्यासाठी नवीन व्यक्ती येत होती. ज्या कपड्यावर बोट ठेवावा त्या ब्रँडची लोक अशी रोज लाईन लावून उभी राहत होती. लतादींनी फक्त आपल्या ब्रँडवर बोट ठेवावं आणि त्यांनी आपला कपडा फक्त परिधान करावा. एकाच इच्छेपुढे अशा हजारो लाईन दिवसभर लागायच्या. त्या लतादींना शेवटच्या क्षणी फक्त दवाखान्यातल्या निळ्या कपड्यांवर राहावं लागलं. गाड्यांची ज्या वेळेला बाहेर रांग लागलेली होती, लतादीदी शेवटच्या क्षणी फक्त व्हीलचेअरवर होत्या. म्हणजे सांगण्याचं मतितार्थ काय, की आपल्या जीवनाचं हे वास्तव आहे, कटू आहे. आपल्याकडे संपत्ती किती असेल, पैसा किती असेल, तो सुख देऊ शकत नाही. तो अनंताच्या प्रवासाचा प्रवास तय करू शकत नाही. ती करण्याचं सामर्थ्य आणि ताकद ती फक्त नामामध्ये असते आणि आपल्या कर्मामध्ये असते. म्हणून संत सांगतात, एक नामतारी बाकी सगळी दुकानदारी. तेच फक्त आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आपल्या बरोबर जात असतं. ज्यावेळेस इथून अण्णांना बाहेर घेतलं होतं त्यावेळेला तुळशीची माळ त्यांच्या मुखामध्ये घातली गेली होती. आल्यानंतर सहज विचार सगळ्यांच्या मनामध्ये आला, की अरे सोनं घालायचं राहून गेलं, तुळशीची माळ घालायची राहून गेली का? नाही गेली, ती राहूच शकत नाही. एकतर तुम्ही असताना घ्या, नाहीतर नसताना आम्ही तुम्हाला देणार म्हणजे देणार. कारण त्या माळेमध्ये ती माळ नाहीये, तर तो म्हणजे आपल्या सद्गुरूंचा आपल्यावर असलेला वरद हस्त आहे. हा जीवनाचा भवसागर तरुण जाण्याची ताकद फक्त त्या माळेमध्ये आहे, त्या सद्गुरूमध्ये आहे, त्या नामामध्ये आहे. कारण जसं या प्रत्येकाला वाटतं एवढं काय त्याच्यामध्ये, असं काही नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपण जर ही माळ थोडी बाजूला ठेवूया, जर आपण एखाद्या, आता महिला भगिनी या ठिकाणी जास्त आहेत, माझ्या माता माऊली या ठिकाणी आहेत, हे गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे, लग्नाआधी जर मी घालून फिरले त्याला किंमत नाही. हे जर मी सहजतेने घातलं तर कुणी छोटी माणसं येतात, ते माझ्याकडनं काढून घेतात. ज्या वेळेला मला लग्नाचा संस्कार दिला जातो त्यावेळेस हा माझा मोलाचा असा दागिना होत असतो. त्यावेळेस त्याला एक किंमत प्राप्त होत असते. अगदी तशी तुळशीची माळ आहे, ती आपल्या हृदयापर्यंत पोचत असते आणि या संपूर्ण देहाचा भार वाढण्याची ताकद त्या माळेमध्ये, त्या नामामध्ये आणि फक्त सद्गुरूंमध्ये असते. आणि म्हणून हा देह आहे तोपर्यंत
तोपर्यंत स्वतःहून त्याचा स्वीकार करा. नाही तर हा समाज आहे, हे जगत आहे, ह्या अनंताच्या प्रवासाला निघताना का होईना ती माळ तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कारण त्याशिवाय सुटका नाही, त्याशिवाय जीव जो आहे त्या जीव दशेतून त्याची मुक्तता होऊ शकत नाही. म्हणून संत सांगतात की आपण काय केलं पाहिजे की ह्या जीवनचक्रामध्ये अडकत असताना कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय, भक्ती करे ओ सूरमा जात भरणकुल होय. पण बघा जीवन जगत असताना आपला राग किती येतो, आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात. कधी ना कधी तर आपल्या मनामध्ये लोभ येत असतो, माया येत असते. हे सगळं कार्य हे माया करून घेत असते. आपण या मायेच्या बाजारामध्ये अडकलो की मग मात्र काय आहे, आपली फसगत झाल्याशिवाय राहत नाही. अगदी तद्वतच हे जीवन जगत असताना की या ठिकाणी ज्या वेळेला भगवंत श्रीकृष्णाला या भूमीवरती यायचं होतं त्यावेळेस एकटे कसे येणार, म्हणून त्यांनी सगळ्यांना सांगितलं, प्रत्येक देवत्वानं त्याचा एक एक अंश या भूमीवरती पाठवला पाहिजे. तो कोणतं ना कोणतं रूप या ठिकाणी घेऊन जन्माला आला. त्यावेळेला इंद्रदेवांनी सांगितलं, माझा पुत्र हा मला अत्यंत प्रिय आहे, तो अधिक काळासाठी मी तुझ्याकडे देऊ शकत नाही, पण यासाठी तुलाच काहीतरी लीला करावी लागेल की माझा पुत्र हा माझ्याकडे लवकरात लवकर यायला हवा. म्हणून अभिमन्यूचा जन्म झाला. आणि ज्या वेळेला ते चक्रव्यूह रचलं गेलं होतं तर भगवंताने ज्या वेळेला ही रचना निर्माण केली, जेव्हा ही माया निर्माण केली, त्यावेळेस इंद्रदेवाला सांगितलं होतं फक्त 16 वर्षांपुरता तुझा पुत्र या ठिकाणी दे. त्यावेळेला इंद्रदेवांनी सांगितलं की हा अत्यंत लाडका माझा पुत्र आहे, याला तुझ्यापासून बाजूला करायचं नाही, तू अखंडितपणे त्याच्या सोबत राहशील आणि त्याची जी कीर्ती आहे ती अजरामर होईल. भगवंताने वचन दिलं, भगवंताने दिलेलं वचन कधी खाली जात नाही. अगदी तसंच घडलं की अभिमन्यूला ज्या वेळेला चक्रव्यूहामध्ये शिरणं माहीत होतं, चक्रव्यूहातून बाहेर पडणं माहीत नव्हतं. कारण ही स्वतः भगवंत श्रीकृष्णाची लीला होती. कारण इंद्रदेवांना शब्द दिला होता की तुझा जो प्राणापेक्षा प्रिय असणारा पुत्र जो आहे तो अधिक काळ या इहलोकीवर आम्ही ठेवू शकत नाही. तो तुला जे शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे त्याची इहलोकीची यात्रा संपली की आम्ही त्याला तुझ्याकडे पाठवून देऊ. म्हणून अभिमन्यूला फक्त 16 वर्षाचं अजरामर असणारं आयुष्य लाभलं. तद्वतच जो आपल्याला सर्वांना प्रिय असणारे आपले अण्णा की ते भगवंताचे लाडके होते आणि म्हणून त्यांनी तेवढ्या कालावधी करतात आपली सोय होण्यासाठी त्यांना आपल्यासाठी ते पाठवलं होतं. ज्या वेळेला त्यांचा वियोग त्यांना सहन होईना त्यावेळेला भगवंतानं त्यांना स्वतःजवळ बोलवून घेतलं. ही सगळी लीला भगवंताची असते, ह्याचा रचिता सर्व काही भगवंत आहे आणि जे काही आले देवाजीच्या मनात ते कोणाचेच आले ना. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हटलं जातं. त्यावेळेला म्हणून सांगतात की ज्ञान रतन का जतन कर, माटी का सब संसार, हाय कबीरा फिर गया फिका है सब संसार. तसं आपण पाहिलं जीवन जगत असताना जन्माला आल्यापासून की अगदी शेवटच्या श्वासापर्यंत की जीवाला फक्त दुःख यातना भोगाव्या लागतात. आपण म्हणतो पण सुखाचे क्षण हाताला लागल्यासारखे वाटतात, परंतु त्याच्या पाठोपाठ लगेच दुःखाचं पाऊल टाकलेलं असतं. ते सुखाचे क्षण आपला अधिक काळ भोगता येत नाहीत. कारण हे जलद जीवन असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेला आपण जिवंत आहोत, जीवन जगत आहोत, त्याच जीवाला या दुःख यातना भोगायला लागत असतात. कारण तो जिवंत असल्याचा तो पुरावा आहे. जर आपल्याला दुःख सहन झालं नाही किंवा आपला दुःखच नको असं वाटत असेल तर आपण जीवन जगू शकत नाही. म्हणून संत सांगतात ज्या ज्या वेळी आपल्याला दुःख येतं सहन करण्याची ताकद सुद्धा भगवंत आपल्याला देत असतो आणि यातून बाहेर सुद्धा भगवंत आपला काढत असतो. त्याची कृपा आपल्यावरती सदैव असते. फक्त आपण त्याच्या सेवेमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्याबरोबर आपण उतरण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण ज्या वेळेला आपण जीवन जगत असताना की आपण सगळ्यांनीच या 9 दिवसामध्ये अनेक अनुभव घेतले. अनेक प्रकारचे लोक आले, अनेक प्रकारचे लोक गेले की नाही का. जे काही विचारांचं मंथन सुरू होतं, जे काही मनामध्ये विचार होते ते अतिशय भरकटत चालले होते. मनाला थांग पत्ता लागत नव्हता. मनाने जीव वेगवेगळ्या ठिकाणी जात होता. ज्या वेळेला प्रत्येकाने अनुभव घेतला असेल, येणारा माणूस असेल किंवा जाणारी व्यक्ती असेल, विषय बोलण्यासाठी तयारी करावी लागत नाही का. ठरवून येतो का आपण की नाही आज मी गेल्यानंतर या विषयावरती बोलणार आहे, या विषयावर मला तासभर बोलायचं आहे, या विषयावरती मला तासभर गप्पा मारायच्या आहे. ते ठरवून येत नाही. कारण विषयाचा पडे पाडू आणि गोड परमार्थ
लागे कडू, हे जे संतांनी सांगितलेलं आहे की मनुष्य आयुष्यभर या श्रवण इंद्रियाद्वारा, ह्या परावाणीद्वारा विषयच ऐकत आलेला असतो आणि त्याच्यामुळे विषय बोलण्यासाठी त्याला कोणत्याही प्रकारची तयारी करावी लागत नाही. परंतु या विषयातून बाहेर पडायचं असेल तर बुद्धीचा निश्चय करावा लागतो, मनाचा निश्चय करावा लागतो. जेव्हा बुद्धीचा निग्रह, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह होईल तेव्हाच आपण या विषयातून बाहेर पडतो. जसं पाऊस पडतो, पावसाचं पाणी सर्वत्र सारखं पडलेलं असतं, पण पाऊस पडल्यानंतरनं ज्या वेळेला ते पावसाचं पाणी जे आहे सर्पाच्या तोंडामध्ये जातं त्यावेळेस त्याचं विष तयार होतं. पावसाचं पाणी खडकावर पडतं त्यावेळेस ते वाहून जातं. पावसाचं पाणी शिंपल्यामध्ये पडतं तेव्हा त्याचा मोती तयार होतो. अगदी तद्वतच आहे. हे जे काय चाललेली सेवा आहे आपण मनानं घेतली, मनावर घेतली, आपल्या विचारधारेप्रमाणे घेतली, त्याचं विष तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आपण जर बुद्धीच्या घेतली, बुद्धीच्या वैभवाने जर आपण स्वीकारायचा प्रयत्न केला तर आपलं ते खडकावर पडल्यासारखं आहे, वायाला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि जर हे काही जे संतांचे विचार आहेत तुम्ही जर अंतःकरणामध्ये साठवण्याचा प्रयत्न केला तर शिंपल्यात पडल्याप्रमाणे त्याचं मोती झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं माझं जीवन सार्थकी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक जीवाला आलेल्या मला सुद्धा ह्या इहलोकीची यात्रा संपून एक ना एक दिवस जायचं आहे. पण ही यात्रा संपवत असताना फक्त मनामध्ये एकच भाव असला पाहिजे, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा श्वास हा गोड व्हावा. कारण पुन्हा जन्मानं येणे ऐसी स्थिती झाली पाहिजे. कारण 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो. आणि आपण आता ज्या काही यातना भोगत आहोत, ज्या काही सहन करत आहोत, ह्या यातना पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये सहन करण्याची ताकद त्या जीवामध्ये नसते. म्हणून आपण येऊ नये ह्या जन्माला आलोय. जसे अण्णा अनंताच्या प्रवासाला निघून गेले, त्यांनी त्यांच्या जीवाचं सोनं करून घेतलं. आता तुमच्या माझ्या हातामध्ये आहे की उरलेला आपला जो कार्यभार आहे, कारण जोपर्यंत आपला कार्यभार संपत नाही तोपर्यंत आपला हात लावायची कोणाची ताकद नाही. आता तुमच्यापैकी एखाद्याला वाटलं की चला हिला उचलून बाहेर मांडू, ताकद नाही कोणाची. जेव्हा यातील निघून गेला वारा आणि खाली राहिला पसारा, जेव्हा तो खाली पसारा पडेल त्यावेळेस ना ठिकाणी माझं नाव राहील ना राहिला बॉडी म्हणून समजलं जाईल. आणि म्हणून हे जगत जे फक्त नावारूपावर चाललेलं आहे, तुम्ही आम्ही सुद्धा आयुष्यभर हे नाव टिकवण्यासाठी, नाम जपण्यासाठी किंवा हे नावाचा लौकिक वाढण्यासाठी जे जगत असतो, ह्या रूपाच्या पाठीमागे जे आपण धावत असतो ते क्षणभंगूर आहे. ते नाव आणि रूप हे टिकत नाही. आणि म्हणून टिकतं ते फक्त काय शाश्वत आहे, ते भगवंताचं नाम. नाव हे टिकत नाही. ज्या क्षणी हा देह पडतो त्या क्षणाला त्याला बॉडी असं म्हटलं तर नावाने त्याला कुणी हाक मारत नाही. म्हणून आपण काय करायचं आहे की जोपर्यंत आपल्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत आपल्या हातून सत्कर्म करायचे आहे, आपल्या हातून सेवा करायची आहे. कारण आपल्याला घडवण्यासाठी आपल्या मातापित्यानं अखंड यातना सोसलेल्या आहेत आणि त्यातून उतराई होण्यासाठी फक्त कारण म्हणजे भगवंत सांगतात, शास्त्राने सांगितलेलं आहे. या ठिकाणी माझ्या मनाचं काही सांगत नाही की शास्त्राने सांगितलं ज्या घरातली कर्ती स्त्री आहे त्या कर्त्या स्त्रीनं 12 वाजता देवाची पूजा केली तरी चालते, परंतु तिनं सकाळी उठल्या उठल्या तिनं आपल्या घरातील जे आहेत, जे माता पिता आहेत, जे वयस्कर मंडळी आहेत त्यांचा आत्मा शांत करण्यासाठी त्यांची भूक तिनं क्षमवली पाहिजे. ही तिनं भगवंताची परम सेवा केल्यासारखं आहे. आणि घरातल्या कर्त्या पुरुषानं सकाळी उठता क्षणी की आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे आणि मग त्याने भगवंताचं नामस करून भगवंताची त्या ठिकाणी पूजा केली पाहिजे. परंतु आपण ह्या जीवनाच्या रडगाडग्यामध्ये एवढं काही व्यस्त होऊन गेलेलो आहोत की आपल्याला आपल्या घरातल्या माणसाशी बोलायला वेळ नाही, आपल्या घरातल्या माणसाबरोबर थांबायला आपला वेळ नाही. ज्या वेळेस आपण बाहेर पाहतो, एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला काम करताना पाहतो, आपल्या तोंडून सहज निघून जातं, बघा याचं पोरग कसं असेल, बापाला काम करायला लावलं. ही कर्मची गती आहे, हे शास्त्र आहे. मी माझ्या मनाने सांगत नाही की हे जे शास्त्र आहे हे सद्गुरूंचं म्हणणं आहे, ही त्यांची वाणी आहे. पण ज्या वेळेला माझे माता पिता घरामध्ये आहेत त्यांची सेवा मी करतो का ह्याचं आत्मचिंतन माझं मी करायचं. जोपर्यंत माझं मी आत्मचिंतन करत नाही, कारण भगवंताला प्रत्येक घरामध्ये जाता येत नाही म्हणून तर त्यांनी आई वडील निर्माण केले.
आणि आपल्याकडनं आई वडिलांची सेवा होत आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणजे मी या इथला कुटुंबाचा भाग असल्यामुळे मी इथं पाहिलं होतं की नाही का, म्हणजे दादाला पाणी नव्हतं दिलं, तो पाणी सुद्धा पिला नव्हता. ज्या क्षणी त्याला मी म्हटलं पाणी पी, त्याला पाणी सुद्धा त्याला ग्रहण झालं नाही. कारण त्याच्या आत्म्याने स्वीकारलं होतं, पण मन त्याचं मात्र मानत नव्हतं. कारण त्याला माहित होतं जोपर्यंत माझा बाप दारामध्ये उभा आहे तोपर्यंत कुठलं दुःख मला अडवू येऊ शकत नाही. आज माझा बाप अनंताच्या प्रवासाला निघून जात असताना आज मी पोरका झालेलो आहे आणि आज माझं दुःख हे न संपणार आहे. आज मी दाखवतो आहे सगळ्यांना मी तुमच्यामध्ये आहे, परंतु असून सगळ्यांच्या मध्ये असूनही जो एकटेपणा आज माझ्या वाटेला आलेला आहे ती उणीव भरून न निघणारी आहे. म्हणून मायबाप हो, तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन सांगेल, त्यांनी जपलं, त्यांनी त्याचं कार्य केलं, त्यांनी त्याचा सेवाभाग पूर्ण केला. आज तुमची माझी वेळ आहे की ज्या वेळेला आपल्याला करायची गरज असते त्यावेळेस आपण सेवा करा. जीव गेल्यानंतर न आपण काही करून उपयोग नाही. आपण किती अन्नग्रास ठेवले, किती काही केलं, परंतु ती सेवा जी आहे, जीव असताना जी घडते ना, ती मात्र ती सेवा भगवंतापर्यंत, त्या जीवापर्यंत पोहोचलेली असते. आणि म्हणून ज्या वेळेला संपूर्ण कुटुंब घरामध्ये शांत असतं, सुखात असतं, सुखाचा अनुभव घेत असतं, आनंद भोगत असतं, कुठल्याही प्रकारचं भय चिंता त्या मनाला नसते. कारण त्या घराचा करता पुरुष ठामपणे उभा असतो. ज्या वेळेला घराची ती भिंत ढासळते ना माता माऊलींनो, घराला उभं राहणं एवढी सोपी गोष्ट नसते. एवढं ही ताकद जी आहे, हे जे हा जो प्रसंग आहे, ह्यातून तारण्यासाठी भगवंतच आपल्याला सहाय्य करणार आहे, तोच आपल्याला मदत करणार आहे. परंतु आपल्याकडनं आपण आता एकच करू शकतो की ते आपल्याला पाहतायत, पाहत नाही असं नाही, ते आपल्याला पाहतायत. आपलं जी काही सेवा चाललेली आहे ते अनुभवतायत, फक्त त्यांना व्यक्त करता येत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपानं ते तुमच्या माझ्यामध्ये वसलेले आहेत. ह्या सुखाचा, ह्या दुःखाचा तेही अनुभव घेत आहेत. फक्त की आलेलं दुःख जे आहे ते फक्त आपण काय करायचंय की ते सहन करायचंय आणि आपल्याला जे आत्ता आहेत त्यांची सेवा करायची. कारण त्यांची करायची होती तेवढी सेवा आपण केलेली आहे. जेवढं काही आपल्या हातून होण्यासारखं होतं तेवढं आपण केलेलं आहे. परंतु आता जे आपल्या समोर माता माऊली आहे तिच्यासाठी आपल्याला जगायचं आहे, तिच्यासाठी आपल्याला उभारी बांधायची आहे. कारण ज्या वेळेला हे संसाराची जगराहाटी आहे, हे मी सांगत नाही, हे जगत आहे. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवलेलं आहे. हे जगत, जीवन, श्वास कुणासाठी थांबत नाही, ते चालूच असतात. परंतु की ज्या वेळेला प्रत्येक जण आपापल्या कार्यामध्ये व्यस्त असतो त्यावेळेस आपण सहज पाहतो की प्रत्येकाला आपल्याला पाहिलं असेल की रवींद्र महाजन सुद्धा 3 दिवस त्यांच्या त्या खोलीमध्ये होते, कोणी पाहिलंही नव्हतं. मग असा शेवट होण्यापेक्षा माझ्या नातेगोत्यांच्या मध्ये, प्रेमामध्ये, त्यांच्या सहवासामध्ये मी अनंताच्या प्रवासाला जात आहोत ही सुखद भावना अण्णांच्या मनामध्ये होती. आणि ज्या वेळेला ते जात असताना मागवळून पाहत असताना हे न संपणारं दुःख आहे. कारण ज्या वेळेला प्रत्येक जण आपापल्या कार्यामध्ये मग्न होत असताना की जसं बाळाला, पुत्राला, मुलीला किंवा नातेवाईकांना जे दुःख होतं, ज्या वेदना होतात, त्या काही कालानंतर त्या थोड्याशा विसरतात. कारण स्मरण आणि विस्मरण हे भगवंतानं आपल्याला दिलेली देणगी आहे. परंतु म्हणजे पतीचं आणि पत्नीचं नातं असं असतं की एका शिक्क्याचे 2 पैलू ते असतात. की आज ज्या वेळेला आपल्याला व्यक्त व्हायचं असतं, म्हणजे संत सांगतात की नाही का, म्हणजे आपण वैवाहिक जीवन जगत असताना सुखाचे क्षण असतात, दुःखाचे क्षण असतात. सुख दुःखांच्या क्षणामध्ये आपण खंबीरपणे एकमेकांची साथ दिलेली असते आणि ज्या वेळेस आपली वाट अर्ध्यावरती आपल्याला एकट्याला टाकायची असते त्यासाठी जे आत्मबळ लागतं, संयम लागतो, जी सहनशक्ती लागते ती तुमच्या माझ्या कल्पनेच्या, शब्दांच्या सर्वांच्या पलीकडे आहे.
ते दुःख तुम्ही आम्ही कोणीच वाटून घेऊ शकत नाही. परंतु ताईंना खरंच मी विनवणी करेल की यातून तुम्ही बाहेर पडण्यासाठी भगवंत आणि त्याचं नामस्मरण आणि अण्णांच्या ज्या काही सुखद गोड आठवणी आहेत त्या तुम्हाला बाहेर काढणार आहेत. की अण्णांनी जे प्रसाद रूपी या ठिकाणी जे दिलेलं आहे की त्याच्याकडे दादाकडे पाहून उभारी बांधायची आहे, जे आपण सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत की आता आपल्या यातून बाहेर पडायचं आहे. आणि जाताना फक्त कसं असतं, हा जीव जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आपल्याला जीवन जगणं, कार्य करणं हे क्रम प्राप्त असतं. की ठरवून कुठली गोष्ट होत नसते. कारण याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की दुःख हे प्रत्येकाला आहे. अहो स्वतः भगवंत श्रीकृष्ण होते, स्वतः ते भगवंत असून सुद्धा त्यांना कारागृहामध्ये जन्म घ्यावा लागला. मग आपण तर माणसं आहोत. मग आपल्याला आपलं दुःख कसं संपेल? पण आपल्याला आपल्या दुःखाची तीव्रता कमी करायची असेल त्यासाठी एक छोटासा दृष्टांत देईल आणि या ठिकाणी मी माझी सेवा समर्पित करेल. की जसं बाजारामध्ये वांगी असतात, तुम्हाला आम्हाला सर्वांना त्याचा अनुभव आहे. ती वांगी ज्या वेळेला घरी आपण आणतो त्या वांग्यावरती अग्नीचा संस्कार करतो त्यावेळेला त्या वांग्याचा असणारा काटा तो शांत होत असतो. जोपर्यंत ती झाडाला आहे तोपर्यंत त्या काटामध्ये प्रचंड ताकद आहे. जोपर्यंत ते वांग टोपलीमध्ये आहे त्या काट्याला प्रचंड ताकद आहे. जोपर्यंत ते वांग आपल्या पिशवीमध्ये आहे तोपर्यंत त्या काट्याला प्रचंड ताकद आहे. ज्या क्षणी त्या काट्याला अग्नीचा संस्कार होतो त्या क्षणी त्याची ताकद कमी होते आणि आतापर्यंत आपल्याला त्रास देणार त्या काट्याला तो जीव चावून 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 खात असतो. म्हणजेच काय की जोपर्यंत आपण स्वतः भार उचलत आहोत, मी केलं तरच होईल, मी नाही केलं तर होणार नाही, मीच झालं पाहिजे, मीच केलं पाहिजे, हा भार जोपर्यंत आपण वाहत आहोत तोपर्यंत या जीवाला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही, दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या क्षणी या जीवाला सद्गुरूंचा वरद हस्त लाभेल, त्याच्यावरती नामाचा संस्कार होईल, त्यावेळेला त्या जीवाला दुःख येणार नाही असं नाही, परंतु दुःखाची तीव्रता 100% कमी झालेली असेल. आणि म्हणून प्रत्येक जीवानं काय करायचे, ह्या दुःखाच्या रहाडगाडग्यातून आपली सुटका करून घ्यायची असेल. कारण आपण आता पाहिलं सेवाच त्याच्यासाठी आहे. आलो एकटं आणि जायचंय पण एकटं. दुःख होतं, अनंत यातना सोसाव्या लागतात, सहन कराव्या लागतात, परंतु येताना पण तेवढ्याच यातना सहन करून एकट्याने यायचंय, जाताना सुद्धा तेवढ्याच यातना सहन करून एकट्यानेच जायचं असतं. आणि हा संपूर्ण प्रवासामध्ये आपण जे काही मांडलेलं आहे फक्त या कर्माची बाधा माझ्या आनंदासाठी व्हावी, मला सुख समाधान मिळावं, की माझ्या कुटुंबाला हा जो सुखाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे तो चिरकाल टिकून राहावा, त्यासाठी नामस्मरण होणं, चिंतन होणं आणि आपल्यावरती सद्गुरूंचा वरद हस्त असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जसं आपण जीवन जगत असताना आपले आई आणि वडील जोपर्यंत ठाम उभे असतात तोपर्यंत कुणाची ताकद नसते आपल्याकडे बोट करण्याची. ज्या क्षणी आपलं छत्र हरपलं जातं त्यावेळेस लाखो बोट आपल्या समोर उभे राहतात. अगदी तसंच जसा भगवंत, पितारूपी भगवंत, गुरुरूपी भगवंत ज्या वेळेला आपल्या समोर उभा असतो त्यावेळेस कोणाची ताकद नसते की आपल्याला दुःख देण्याची. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख हवं असेल, सहनशक्ती हवं असेल तर आपण काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. तेव्हा ह्या दुःखाच्या वेदना हळूहळू कमी होतील आणि सरता शेवटी जात असताना ह्या इहलोकीची यात्रा संपवत असताना किंवा तुम्ही आम्ही जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला, दिवसाला नाही, तासाला नाही, वर्षाला नाही, प्रत्येक क्षणाला आपण म्हटलं पाहिजे, इतना तो करना स्वामी गोविंद नाम आना, इतना तो करना स्वामी गोविंद नाम आना, जब प्राण तन से निकले तब गोविंद नाम आना. रहे वासना न मन में, ममता रहे न तन में, रहू मस्त नाम धुन ने, जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम आना, जब प्राण तन से निकले. कारण ज्या शेवटच्या क्षणाला आपल्या डोळ्यासमोर, आपल्या मनामध्ये, आपल्या इंद्रियांमध्ये जो भाव असणार आहे त्याच्या त्या योनीमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून की आपला भाव
हा आपला भगवंता चरणी आलेला हा जन्म भगवंताच्या चरणी समर्पित करण्यासाठी, कारण किती वेळा जन्म यावे आणि किती वेळा व्हावे फजित, बास नको आता. हे जे काय झालं, जे काय चाललंय हे आतापर्यंत बास. परत हे सहन करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही आणि मला ती नको आहे. त्यासाठी मला भगवंताच्या चरणामध्ये विलीन होण्यासाठी नामस्मरण हा नामाचा एकच धागा आहे. तो धागा जर आपण पकडला तर आपल्या सर्वांचं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जे जीवन आहे, हे जीवन जगत असताना की प्रत्येकाला या ठिकाणी की नाम मिळावं, सद्गुरू मिळावे, सद्गुरूंचा वरद हस्त मिळावा, म्हणजे मग आपल्याला काही करावं लागत नाही. जसं मूल वाढत असताना मुलाला काहीच करावं लागत नाही. जसं की एक आईला जशी 3 मुलं असतात, एक मूल बिस्किटासाठी रडतं, एक मूल चॉकलेटसाठी रडतं, तिसरं मूल आईने मांडीव घ्यावं म्हणून रडतं. खूप मोठ्याने टाळो फोडला जातो, खूप मोठे रडारड सुरू असते. आई धावत 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 बाहेर येते, काय झालं? बिस्किट हवंय. आई बिस्किटचा पुडा काढते, त्याच्या हातामध्ये तो जीव शांत होतो. दुसरा टाळो फोडतो, काय झालं? चॉकलेट हवंय. आई चॉकलेट घेते आणि त्याच्या हातात देते, तो जीव पण शांत होतो. तिसरं मात्र काहीच केल्या शांत होत नाही. मला तुझ्या मांडीवरच घे म्हणून तो जे टाळो फोडत असतो. ज्यावेळेस आई त्याला मांडीवर घेते, मांडीव घेतला मग म्हणतो आता मला बिस्किट पण दे ना, आता मला चॉकलेट पण दे. आई त्याला पहिल्यांदा मांडीवर घेते, त्याला बिस्किट पण देते आणि चॉकलेट पण देते. हा झाला दृष्टांत. सिद्धांत काय? आपण भगवंताला एवढंच सांगायचं, मला बाकी काही नको. माझ्या कुटुंबामध्ये सुख सौख्य आणि शांती आणि समाधान राहू दे. माझ्या कुटुंबाचं, माझं स्वतःचं चिंतन मनन होऊ दे. तुझ्या नामाचा ध्यास आम्हाला लागू दे. तू तुझ्या मांडीवरच आम्हाला घे. हा हट्ट जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपला जीवन प्रवास सार्थकी लागू शकत नाही, आल्या जन्माचं सार्थक होऊ शकत नाही. हा जीवनरूपी भवसागर आपण तरून जाऊ शकत नाही. आणि ज्या क्षणी भगवंत आपल्या मांडीवर घेईल मायबाप हो, त्यावेळेला आपल्यामध्ये सर्व काही गोष्टी आपल्या हातामध्ये असतील, त्या आपल्या बापाच्याच असतील. आणि म्हणून राज्याची कांता काय भीक मागे, हे जे संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, हे जीवन जगत असताना हे जगणं तर थांबत नाही. प्रत्येकाला आपलं कर्म कार्य करणं प्राप्त आहे, ते केलंच पाहिजे, कारण आपण जन्माला आलेलो आहे. जोपर्यंत हा शेवटचा श्वास थांबत नाही तोपर्यंत कर्मगती आपला थांबण्याची संमती देत नाही. जे काही इहलोकीची कार्य आहेत, जे काही संस्कार आहेत, जे काही विचार आहेत, ते आपल्याला पार पाडावेच लागतात. मग मन का हुआ तो अच्छा, मन का ना हुआ तो और भी अच्छा, असं संत का म्हणतात? कारण आता आपण त्या विचारधारेमध्ये नाही. एकदा का आपण विचारधारेतून बाहेर पडलो की मग आपला कळेल की जे झालं ते हिताचं कसं होतं ते, नाही का? म्हणजे हे जे संपूर्ण आपल्या सर्वांवरती हा जो दुःखाचा डोंगर पसरलेला आहे आणि ह्या दुःखाच्या ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये सर्वजण सहभागी आहेत. या ठिकाणी की मला ही प्रवचन रूपी जी सेवा करण्याची संधी दिली, या ठिकाणी जे काही विचार मांडण्याची संधी दिली, हे विचार आणि हे जे काही होतं ते सर्व काही माझ्या सद्गुरूंचं आहे. याच्यामध्ये तुमच्या कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि जे काही तत्वज्ञानाला, जीवनाला धरून, नामाला धरून, सद्गुरूंना धरून होतं ते माझ्या सद्गुरूंचं आहे. याच्यामध्ये माझं असं काहीच नाही, नाही का? आपल्या सर्वांना या दुःखातून सावरण्याची ताकद माझे सद्गुरूंनी, भगवंतांनी द्यावी, हीच मी सद्गुरूंचरणी प्रार्थना करते. आमच्या अण्णांना की त्यांनी त्यांच्या चरणाजवळ स्थान द्यावं, नाही का? त्यांच्या अनंताचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो अगदी सहज आणि सुखद व्हावा, हीच माझ्या सद्गुरूंचरणी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी मी माझी सेवा थांबवते. माझी झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी, माझ्या